आजची रेसिपी कोण करणार आहे, माझा मुलगा, आणि हे त्याने घरी कट केलेला आहे. मलाच नवल वाटलं बघून. तर फुल व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. अकॉर्डियन पोटॅटोची तो रेसिपी टाकतो आहे. स्टार्टर आहे, किटी पार्टीला म्हणा किंवा तुम्हाला काही नवीन आयटम करायचं असेल तर तुम्ही करून बघू शकता. एकदम मस्त आहे. आणि पावसाळा येतो आहे म्हणून आता मी उन्हाळ्याच्या सीझनची रेसिपी झाल्यानंतर पावसाचे सीझन चालू केलेला आहे. तर माझा मुलगा आता ही रेसिपी बनवतो आहे. साहित्य तो दाखवतो आहे. चिली फ्लेक्स, चाट मसाला, रेड चिली पावडर, धना पावडर, मीठ, जीरा पावडर, लिंबू, मैदा, रवा, कॉर्नफ्लोअर, पाणी. तर आता रेसिपी आपण पुढे बघूया. त्यासाठी मैदा, रवा आणि कॉर्नफ्लोअर हे तिन्ही गोष्टी त्याने इथे मिक्स करून घेतलेल्या आहे. आणि मला तो खूप दिवसाचा म्हणत होता, मम्मा हे रेसिपी मला करायची आहे. पण किचन एवढं डेंजर करून ठेवतो रेसिपी झाल्यानंतर, त्यामुळे मी त्याला टाळत होते. पण त्याने शेवटी केलीच. आणि किचन पण नंतर भरपूर घाण केलं होतं. मग पण ठीक आहे, रेसिपी त्याने खूप भारी केली होती, टेस्टी एकदम. त्याच्या हाताला माझ्यापेक्षा जास्त टेस्ट छान. तर आता हे सगळे मसाले जे दाखवले होते कॉर्नफ्लोअरमध्ये, त्याच्यात सगळं मैदा वगैरे त्यात टाकून घेतलेला आहे. आणि त्याचा एखादा बॅटर तयार करतो आहे तो. या प्रकारची कन्सिस्टन्सी तुम्हाला बॅटरची ठेवायची आहे. असं काही अंदाजेच घ्यायचं आहे सगळं. याला काही माप वगैरे नसलं तरी चालतं. प्रमाण जेवढं तुमचं प्रमाण आहे त्या हिशोबाने तुम्ही वस्तू टाकायच्या आहेत. मेन आता हे बटाटे कसे कट करायचे ते तो दाखवतो आहे. पहिले पिलरने पील ऑफ करून घ्यायची स्किन. आणि जे स्पायरल पोटॅटो म्हणून तुम्ही बाहेर खाता ते पण याच्यामध्ये तुम्ही टूथपिक घालून तळले तर घरच्या घरीच करू शकता. मग त्याला तुम्ही पेरी पेरी मसाला, मेयोनीज, तुम्हाला जे टॉपिंग हवे आहे ते करू शकता. कटिंग करण्याची पद्धत एवढी सोपी तर मी कुठंच पाहिली नव्हती. नक्की बघा, मला खूप आवडली त्याची ही रेसिपी. आणि खाण्यासाठी एवढी टेस्टी होती ना, तुम्हाला पण खूप आवडेल. तर आता बटाटे बघून घ्या तो कशा प्रकारे कट करतो आहे. आणि साईडचं जे निघतं आहे त्यानंतर तुम्ही भाजीला वापरू शकता किंवा मग त्याचे पण असे फ्रेंच फ्राईजसारखे करून तळून घेऊ शकता, त्याच्यात डीप करून. ते पण छान लागतात, वेस्ट जात नाही काहीच. फक्त कट करण्यासाठी या प्रकारे पहिले बटाट्याला शेप देऊन घेतलेला आहे त्याने. आणि माझ्याकडे बार्बेक्यूच्या स्टिक्स होत्या पडलेल्या, त्याचे त्याने ते बाहेर मागचे लाकूड काढलेलं आहे. आणि मग त्याच्यावर त्याने ठेवून घेतलेलं आहे. तुमच्याकडे दुसरं काही असेल त्यामध्ये बटाटे तुम्हाला व्यवस्थित बसेल, धरून कापता येईल असं काहीतरी तुम्ही ठेवायचं आहे. आणि त्यानंतर हे त्याने याच्यासाठी ठेवलं की शेवटपर्यंत त्या जे स्टिक्स ठेवलेले आहे बाजूला वुडनच्या, त्यामुळे चाकू हा आतमध्येपर्यंत जात नाही आणि बटाटा तुटणार नाही. मग त्याच्यामुळं पहिलं त्याने बटाटे केल्यानंतर त्याला म्हणलं, बघ अजून थोडंसं स्ट्रेच कर असं करून करून ना बटाटा त्याने एवढं छान कापलं होतं. तर बघू शकता, वाव किती मस्त तयार झालेला आहे. एकदम बाहेरचं स्पायरल पोटॅटो किती महाग मिळतं. एका बटाट्यामध्ये तुम्ही कितीतरी घरी करू शकता असे कापून. आणि याच्यामध्ये टूथपिक घातली तर एकदम तसंच बनेल सेम जसं मी त्याला म्हणत होते. ओढ अजून तर माझ्यामुळेच ते तुटलेलं आहे. तर काही हरकत नाही, तेच आपण नंतर करून घेऊया. परत दुसरं त्यांनी कापायला घेतलेलं आहे. आणि यासाठी तुम्ही ना मोठे मोठे बटाटे घेऊ नका. असे त्याच्या हातात जेवढं बटाटा आहे त्या साईजचे बटाटे तुम्ही घ्या. पहिले सरळ कट पाडायचे आहे आणि नंतर क्रॉस कट पाडायचे आहे. दुसऱ्यांदा पण मी तुम्हाला इथे दाखवून देते आहे त्याने कसं कट केलं ते. तर माझ्या मुलाला पण कुकिंगची आवड आहे आणि भरपूर तो आयटम करत असतो. मी बीमार असतो तर स्पेशली करतो. आणि बघू शकता, वाव इतकं मस्त ते तयार झालेलं आहे. याच्यामध्ये तुम्ही एकदम जी लंबी स्टिक येते टूथपिकची ती तुम्ही टाकून घेऊ शकता. आणि मग स्पायरल पोटॅटो त्याला तुम्ही करू शकता. पण अकॉर्डियन पोटॅटोची रेसिपी आज तो दाखवतो आहे. आणि त्याच्यानंतर आता बेसिक मसाल्यांमध्येच त्याने घरचं दाखवलेलं आहे. कारण बऱ्याच जणांकडे वेगवेगळ्या प्रकारचे जे मिरच्या येतात, तिखट येतात, त्याचे वेगवेगळे नाव आहेत, ते नसतात. त्यामुळं घरच्या बेसिक मसाल्यामध्ये त्याने दाखवलेलं आहे. आणि व्यवस्थित कोटिंग करून घेतल्यानंतर तेल गरम करत ठेवतो. त्यामध्ये आता याला व्यवस्थित तळून घ्यायचं आहे. इतकी जबरदस्त टेस्ट लागलेली आहे. नुसती पण खाण्यासाठी एकदम छान लागलेली आहे. पण त्याने त्याच्यासोबत एक डीप तयार केलं होतं, ते पण खूप छान झालेलं आहे डीप. तर तुम्हाला ज्याच्यासोबत हवं असेल त्याच्यासोबत तुम्ही नंतर हे खाऊ शकता किंवा नुसतंही खाऊ शकता. हे नॉर्मल मेयोनीजचं त्याने डीप करून घेतलं होतं केचपसोबत. आणि त्यानंतर आता हे पायपिंग बॅगमध्ये भरलेलं आहे. त्याचं कसं रेसिपी करायचं म्हटलं त्याला पूर्ण प्रॉपर सगळ्या गोष्टी मग पाहिजे. मग त्याला गार्निशिंग करायचं व्यवस्थित असं त्याचं असतं. तर आता अशा प्रकारे सगळे तळून घेतलेले आहे. आणि त्यानंतर आता त्याला तो गार्निश करणार आहे. पहिले त्याला जमल का नाही म्हणून तो म्हणे, मम्मी नंतर तूच मला कोण नाही असं टाकून दे. तर आता बघू शकता तुम्ही, एकदम 5 स्टार सारखी डिश ही तुम्हाला घरच्या घरी बनवून तयार होते. आणि हे डीप इतकं टेस्टी लागलेलं आहे त्याच्यासोबत. तर तुम्हाला मेयोनीज सॉस जे खायचं असेल त्यासोबत मस्टर्ड सॉस या तुम्हाला जे
आवडत असेल ते तुम्ही खाऊ शकता. आणि घरच्या घरीच ही नक्की, पावसाळा चालू आहे, तेलकट तळलेलं खावं वाटतं आणि भजे तर नेहमीच खातो आपण. ती अकॉर्डियन पोटॅटोची रेसिपी तुम्ही नक्की करून बघा. माझ्या मुलाची रेसिपी आवडली असेल तर तो सांगतो आहे की रेसिपीला लाईक करा, आवडल्यास शेअर करा आणि बनवल्यास तुम्ही फीडबॅक द्या, कमेंट करून सांगू शकता कशी बनली आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली ते पण तुम्ही कमेंट करून सांगू शकता. आता मी खाणार आहे. एकदम मस्त असं बनलेलं आहे, बघू शकता तुम्ही. वाव, अजून तो बनवतो आहे पुढच्या तिकडे, बघू शकता कंटिन्युअस चालू आहे बनवणं. आणि याच्यावरच आमचं डिनर होऊन गेलं होतं, कारण दुसरं काही जास्त जात नाही, 1-2 खाल्ल्यावर जेवण पण जात नाही. तर वाव, एकदम छान क्रिस्पी आणि मधून सॉफ्ट बटाटे, बाहेरून क्रिस्पी, इतकी मस्त झालेली आहे टेस्ट. तर अर्णवने खूप छान केलेलं आहे. अर्णव, तू एकदम टेस्टी केलेलं आहे. आणि तर त्याच्यासाठी रेसिपी आवडत असेल तर नक्की लाईक करा. आणि अजूनपर्यंत माझ्या रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर अशा छान छान रेसिपीसाठी सबस्क्राईब करून ठेवा. पावसाळ्याचा सीझन चालू झालेला आहे माझ्या रेसिपींचा. तर आता मी उन्हाळ्याची रेसिपी संपल्यानंतर पावसाची रेसिपीज इथे घेऊन येत आहे, तर त्यासाठी तुम्ही नक्की सबस्क्राईब करून ठेवा. तर आता भेटूया पुढच्या एक छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.